नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत कापसाची निर्यात 31% घटण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने वर्तवला आहे। चला तर व्हिडिओ सविस्तर बघूया। यंदाच्या हंगामात 2018 ते 19 देशाची कापूस निर्यात 31% घटण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ने वर्तवला आहे। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस निर्यात 22 लाख गाठींनी कमी होऊन 47 लाख गाठी राहण्याची शक्यता आहे। गेल्या हंगामात 69 लाख गाठी कापूस निर्यात झाली होती। यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे कापूस उत्पादन घसरल्याने निर्यातीला मोठा फटका बसला आहे। CI ने 2018 ते 19 या हंगामात 321 लाख गाठी कापूस उत्पादन राहील असा ताजा अंदाज व्यक्त केला आहे। आधीच्या अंदाजानुसार 328 लाख गाठी कापूस उत्पादन होईल असे सांगण्यात आले होते। त्यात 7 लाख गाठींची कपात करण्यात आली आहे। CI ने ताज्या अंदाजात गुजरात व आंध्र प्रदेश मधील कापूस उत्पादनात प्रत्येकी 1 लाख गाठी, तेलंगणातील कापूस उत्पादनात 4 लाख गाठी, कर्नाटकातील कापूस उत्पादनात 75,000 गाठी तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात 80,000 गाठींची कपात केली आहे। तसेच तमिळनाडू आणि ओडिशा राज्यातील कापूस उत्पादनात अंदाजात अनुक्रमे 50,000 गाठी आणि 5,000 गाठींची किरकोळ वाढ केली आहे। यंदा प्रमुख कापूस उत्पादक राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागले। त्यामुळे कापूस पिकाच्या वाढीवर परिणाम झाला। सुमारे 70 ते 80% क्षेत्रामध्ये कापूस बोंडाची तिसरी आणि चौथी वेचणी करता आली नाही। CI ने यंदाच्या हंगामात कापसाचा देशांतर्गत खप 316 लाख गाठी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। शिल्लक साठा 13 लाख गाठी राहण्याची शक्यता आहे। जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।